चिमूर लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची प्रक्रिया पार पडली असून आज पोलीस विभागातर्फे सर्व मतदान पेटींना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम करण्यात आले आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हे काम केले जात आहे। मुख्य म्हणजे माओवाद्यांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये संपूर्ण मतदान हे अत्यंत शांततेमध्ये सुरळीतपणे पार पडले। कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी। आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काल पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस जवान। एक 14,500 पोलीस विभागाचे कर्मचारी जे आहेत ते चप्प्याचप्प्यावर तैनात होते। कुठलीही अनुचित घटना या निवडणुकीमध्ये घडलेली नाही। आज आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे पोलीस यंत्रणा जे आहे ते मागील काही दिवसांपासून सतर्क होते आणि निवडणुकीच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने त्यांनी लक्ष ठेवलेलं होतं। आज जे आहे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जे पोलिंग पार्टी आहेत त्यांना सुरक्षास्थळी पोहोचवण्यात येत आहे। याकरिता एक महत्त्वाची भूमिका जी आहे शासनातर्फे आणि प्रशासनातर्फे बजावण्यात आलेली होती। काही दिवसापूर्वीच छत्तीसगडमध्ये एक नक्षल्यांचा जे आहे 29 नक्षल्यांचा खात्मा करण्यात आलेला होता। याचा फरक कुठेतरी निवडणुकीमध्ये पडेल असं दिसून येत होता, परंतु मतदारांनी कुठल्याही भीतीला न जुगारता एक खूप चांगल्या प्रकारे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदानामध्ये दिलेला आहे। त्याचा आता येणाऱ्या 4 जूनला काय निकाल लागेल त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। परंतु गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलिसांची आणि शासनाने खूप एक चांगली भूमिका निभावली आहे असे दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।